आनंद आहे. हां, मी 5 वर्षांचा वारी करतो. हो, आनंद आहे इथं. हो, ज्ञानोबाची भेट होती. अशीच वारंवार भेट व्हावी, अशाच वारंवार पाय निठायचं तर आपण येऊ. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखाचा हा घाट पांडुरंग. आपण बघताय माऊली इथं रामकृष्ण हरीच्या नामघोषामध्ये वारकरी पंढरपूरकडे निघालेला आहे. तर आपण आलेलो आहोत आज जगद्गुरू जगतवंदनीय वैराग्यमूर्ती जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघता हे वारकरी आहेत. तर तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. त्यामुळे कुठलाच भेदाभेद नाही, कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, तर सगळे फक्त माऊली माऊली म्हणत नामघोषामध्ये पंढरपूर दिशेने निघालेले आहेत. तर थोड्याच वेळामध्ये इथं पालखीचं आगमन होईल. आपण सध्या आहे नाशिक फाटा परिसरामध्ये. तर चला आपण वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांच्या भावना जाणून घेऊया. रामकृष्णारी मंडळी, तर आपण इथं आलो आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये. तर इथे काही दिंड्या बसलेल्या आहेत. तर इथे वारकऱ्यांशी आपण संवाद साधूया. रामकृष्णारी माऊली, कुठून आलात काय सांगाल? निमगाव केकतीहून आलो आम्ही. नाही, एक आनंदाची वारी आहे. काय असतो अनुभव वारीचा? ऊन असतो, वारा, पाऊस, आम्हाला सगळंच महाराज चालतं. आम्हाला काय वाटत नाही, घरची आठवण येत नाही का? अजिबात नाही. हां, आम्हाला पांडुरंगाची भेट करायची, भेटीसाठी आवड आहे. हो, पांडुरंगाचाच मोठा अनुभव आहे. पाय दुखत नाही, हात दुखत नाही, मोठा अनुभव आहे माऊलीचा. वारी करता? आज 20 वर्ष झाले. कुठून आलाय? धाराशिव राहणार वाडी बामणी. किती वर्षापासून वारी करता? 20 वर्ष झाले. आता काय वाटतं बदल काय झाला बदल वारीमध्ये मागच्या 20 वर्षामध्ये आणि आज? आता एवढा बदल झाला की लोकांची गर्दी भरपूर आहे, उत्साह भरपूर आहे आणि माऊलीवर भरपूर प्रेम आहे लोकांचं. पहिलं होतं पण थोडंफार कमी होतं. उत्साह भरपूर आला आणि पुणेकर भरपूर साथ करतात आम्हाला. आता घरापासून 20 दिवस दूर आहे तुम्ही, शेताकडची कामं सगळं त्याच्याबद्दल काय सगळं माऊलीवर अवलंबून आहे, सगळं माऊलीवर. आता पेरण्या सुरू आहेत सध्या गावाकडे. काय झालं तर सगळं माऊली करते, सगळे माऊली करून घेते. एखादी आठवण सांगता का वारीतली? एखादी अविस्मरणीय आठवण किंवा विसरू शकत नाही 20 वर्षामध्ये एखादा अनुभव? काय आठवण आता आम्ही स्मरणसारखं त्याच्यामध्येच असतो, माऊलीचं म्हणत असतो. त्याच्यामुळं काय आठवण, काहीच आठवण आणि काय आठवणी अनुभवात तो गोवा आठवण वारीतल्या एखादी आठवण क्षण 20 वर्षाच्या अनुभवामध्ये एखादी आठवण नाही काय तेवढं. पुण्यनगरीला कधी विसरू शकत. हॅलो, MECB मधून बोलतोय मी. आम्ही सगळे हे करून सगळ्यांना प्रसाद वाटप करतो. इकडं प्रसादाची पोतडी ठेवलेली आहे. तर सगळ्यांना आम्ही प्रसाद वाटत असतो दरवर्षी. हे कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून चालू आहे. ते कंटिन्यू आम्ही परंपरा चालू ठेवू, अशीच आम्हाला सबुद्धी देऊ. का कुठं आला माऊली? माझं नाव जयश्री मस्के, तेरहून आलेली आहे मी. आणि ही खूप चिवडा लोक तिकडं खायली, मला पण खाऊ वाटला म्हणून मी हित करू आले चिवडा खाण्यासाठी. हां, बोला. आणि भेटला का? भेटला. वारीचा अनुभव कसा आहे? वारीचा अनुभव इतका छान की सतत वारीतच राहावं वाटते. आता वर्षभर तुम्ही वाट बघता वारीची. हो. आता वारी सुरू झाली. झाली. काय सांगाल, काय भावना आहेत? भावना काय, कधी तुकोबाची भेट होती, कधी ज्ञानोबाची भेट होती. अशीच वारंवार भेट व्हावी, अशाच वारंवार पाय निठायचं तर आपण येऊ. एवढी भेट आहे. आता घरी करून मग सगळं आता घरी महाराज तुकाराम महाराज. आता तुमच्या आता तुम्ही एवढं वर्षभर सगळं करता, आता घरी सगळं तुमचे काम कोण करणार आता? घरची काम करते जिजाबाई. म्हणलं जिजाबाई करते. छान वाटते वारीत. पहिल्याच वर्षी आले मी. असंच यावं, माऊलीनं बुद्ध्या चांगली घालावी, पाय चांगलं ठेवावं. जय हरी माऊली. कुठून आला? आंबेजोगाई, नाव सांगा. शिवाजी नाना टोनगे. किती वर्षापासून वारी करता? असं मध्ये आधी करतोय हा. 2 वर्ष. अनुभव कसा वारीचा? चांगला आहे ना. एखादी आठवण सांगता का वारीची? 2 वर्षामध्ये एखादी आठवण, किंवा आता ही पूर परिस्थिती आली होती माग पूर हा, पावसामुळे हो ना, जरा परेशानी झाली जरा. काय नाही, निवांत झाला आता. बरं बरं. हो, तरी एखादी आठवण वारीची? काही नाही. आता काय हीच आता तुम्ही सांगा माऊली. पालखीच्या आठवण म्हणजे सगळ्यात भारी आनंद आहे. हां, मी 5 वर्षांचा वारी करतो. हो, आनंद आहे इथं. आनंदी आनंद. हो, अजून काय सांगाल वारीबद्दल? आता काय सगळं आनंदमध्ये काय सांगायचं त्याच्यात. आनंद. हो, आनंदीच आहे सगळं.